मोठी महत्त्वाची बातमी सध्या समोर येतेय। मद्यातून महसुलात वाढ करण्यासाठीच राज्य सरकारकडून समिती गठीत होणार असल्याचं कळतंय। लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट पसरलेला आहे। महसुलात वाढ करण्यासाठी राज्य सरकारचे वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत आणि अशातच गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत होणार असल्याचं कळतंय। 5 जणांची समिती 2 महिन्यात राज्य सरकारला 5 जणांची ही समिती असणार आहे आणि 2 महिन्यात राज्य सरकारला अहवाल सादर करावा लागणार आहे। गणेश कवळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। गणेश, आपण पाहतोय की सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट दिसतोय आणि म्हणूनच महसुलात वाढ करण्यासाठी आता मद्याचा जो आसरा आहे तो सरकार घेताना दिसतंय। नेमकं या समितीत कोण कोण असणार आहे, काय सविस्तर अपडेट आहे? नक्कीच राज्य उत्पादन शुल्क यामध्ये कुठेतरी वाढ करण्यासाठी या हालचाली सुरू केलेल्या पाहायला मिळतात आणि यासाठीच अभ्यास करण्यासाठी एक समिती देखील तयार करण्यात आलेली। यामध्ये प्रामुख्याने 5 जणांचा समावेश आहे। गृहनिर्माण विभागाचे जे अप्पर मुख्य सचिव आहेत ते अध्यक्ष आहेत, यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्य देखील आहे ते नेमणूक करण्यात आलेले आहे। त्यामध्ये अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग आहे, अप्पर मुख्य सचिव राज्य उत्पादन शुल्क, त्याचबरोबर राज्य कर वस्तू सेवा कराचे आयुक्त आहेत आणि राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त, अशी ही 5 जणांची समिती आहे। ही 5 जणांची समिती आहे ती काम करणार आहे। उत्पादन शुल्क कशा पद्धतीने वाढू शकतं यासाठी खरं तर प्रयत्न करणार आहेत। लाडक्या बहिणीचा जो महसूल द्यावा लागतो त्यामुळे कुठेतरी तिजोरीवर ताण निर्माण होतो आणि यासाठीच कुठेतरी जे दारूचे परवाने आहेत ते देखील वाढवण्यासाठी काही वेगळ्या उपाययोजना देखील आहेत ते सरकारकडून हालचाली आहेत त्या सुरू झालेल्या पाहायला मिळतात। कारण की या अगोदर देखील याच पद्धतीची एक बैठक आहे ती देखील झाली होती। कारण की गेल्या अनेक वर्षांपासून आहेत ते परवाने आहेत ते दारूचे दिले गेलेले नाही, त्यामुळे हे परवाने जर दिले गेले तर त्यामुळे कुठेतरी वाढ होऊ शकते। त्याचबरोबर काही जे दारू आहेत आणि याच्यावरच्या कर वाढवल्या तर त्यामधून देखील आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो महसूल निर्माण होऊ शकतो। त्यासाठी ही समिती आहे ती काम करणार आहे। या समितीचा 2 महिन्यांमध्ये खरं तर या सगळ्यांवर अभ्यास करायचा आणि या अभ्यास केल्यानंतरून खरं तर तो सरकारला अहवाल सादर केला जाईल आणि त्यानंतरून राज्य शुल्क विभागामध्ये कशा पद्धतीने महसूल वाढ होईल यासाठी प्रयत्न होताना पाहायला मिळणार आहेत। नक्कीच गणेश, अगदी सविस्तरपणे आपण या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे। तर एकंदरीतच आपण पाहतोय की दारू विका आणि तिजोरी भरा असंच जे आहे आता सरकार करताना दिसणार आहे।